गोंदिया शहरात ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण तसेच वंचिताचे विकसन या विषयावर कार्य करणारे ग्राम स्वच्छता संघ अदाशी, तांडा, आवरी टोला, पोवारी टोला तसेच आदिवासी मुलींचे वसतिगृह गोंदिया येथील गृहपाल कुमुद देशकर व त्यांच्या ग्रीन आर्मीद्वारे माननीय उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहरे यांच्या खास निमंत्रणानुसार जिल्हाधिकारी कार्यालय परिसर स्वच्छता करण्यात आली। प्रसंगी संबंधित संघाचे स्वयंप्रेरित नवयुवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण केले। सारस क्रॉच असलेल्या चौकातील साफसफाई केली। या प्रसंगी किरण आंबेकर उपजिल्हाधिकारी निवडणूक, मानसी पाटील उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, भैयासाहेब बेहरे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले। संबंधित संघाचे बऱ्याच सदस्यांनी सुद्धा सदिच्छा जाहीर केल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी वृंद सुद्धा उपस्थित होते। त्यांचे साफसफाई व इतर कार्यात सहभाग व सहकार्य मोलाचे असल्याने कार्यक्रमाच्या शेवटी किशोर देशकर यांनी सर्वांचे आभार मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मोहन तवाडे, राज्य प्रतिनिधी, गोंदिया। आम्हाला जमणार नाही कारण त्यांचा स्वच्छतेचा कार्यक्रम होता रजेगावकडे आणि ते म्हणजे रविवारी आम्ही निश्चित येऊ। मग आम्ही त्यांना सांगितलं की आपण नक्की या आणि आपले किती लोक येणार, तर मला असं अपेक्षित होतं की 15-20 लोक येतील, पण त्यांनी सांगितलं नाही सर आमच्याकडून 50-60 लोक येतील। तर त्यांनी त्या पद्धतीने आमच्याकडे आज स्वच्छतेसाठी एवढे टीम पाठवली। त्याच्यानंतर मी आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपूर्ण जो आमची बिल्डिंग आहे, बिल्डिंगमध्ये जे काही आमचे कार्यालय आहेत त्यांनाही आम्ही सूचना दिल्या होत्या आणि उपस्थित राहण्याबाबत आणि या कार्यक्रमाची बाबत अवगत केलं होतं। ते देखील उत्स्फूर्तरित्या आमच्या या स्वच्छता कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत। ते सर्वांचं मी आभार मानतो। आणि आता मी बघितलं जे आपला कामाचा हुरूप आहे आपल्या टीमचा, ग्रीन आर्मीचा किंवा आपल्या जे स्टुडंट्स आहेत किंवा जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी अगदी मनापासून हे काम केलेलं आहे आणि त्यांनी यापुढेही म्हणजे एक आपल्या अंगी गुण बाणवतो की स्वच्छता मोहीम राबवणे। तर स्वच्छतेमुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आरोग्य ही आपली संपत्ती आहे, हेल्थ इज वेल्थ असं म्हणतो आपण। तर आरोग्य आपल्याला जास्तीत जास्त आपलं चांगलं ठेवायचं असेल, म्हणजे आपल्या शारीरिक संपत्तीचं चांगली ठेवायचं असेल तर स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे। आणि स्वच्छतेच्या कामामध्ये आपल्यासारखे हे संघटना किंवा व्हॉलेंटियर्स किंवा स्वयंसेवक स्वयंपूर्तीने आपण काम करतात, त्याबद्दल मला आपलं खूप खूप आभार मानावेसे वाटतात आणि आपल्याला शुभेच्छा आणि धन्यवाद द्यावेसे वाटतात। आजच्या या कार्यक्रमासाठी देशकर साहेबांनी पूर्ण अरेंजमेंट केलं, तर त्यांचे मी विशेष आभार मानतो। आमचे स्वतःच्या घराचा कचरा काढणारे सर्वजण असतात आणि दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन कचरा काढणं, त्याचं घर साफ करणं याला जिगर लागते आणि या सगळ्या चिमुरड्यांनी आज ते काम केलंय। बाबा आमटे म्हणतात नौजवान आवरे भारत जोडो असं म्हणतात। ते स्वच्छतेच्या मार्गाने त्यांनी पण सुरू केलं, गांधीजींनी सुरू केलं, विनोबा भावेंनी सुरू केलं आणि मला खूप छान वाटतं की गोंदियामध्ये असं काहीतरी काम चालू आहे आणि आम्हाला ते सगळ्यांना प्रत्यक्ष बघायला मिळालं। हे आमचं घर आहे तरी आमची संख्या कमी आहे, पण तुम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने आलात आणि मी आल्यापासून निरीक्षण करते की कोणाला सांगावं नाही लागलं। छोटे छोटे हात आहेत पण सगळेजण एकदम प्रामाणिकपणे कचरा गोळा करणं, हाताने कचरा गोळा करणं, म्हणजे मला वाटतं आज त्यांचं साहित्य कमी होतं पण कोणी तक्रार नाही केलं की खरा झाडू कमी आहे, हातात ग्लोव्ज कमी आहेत। सगळ्या मुली हाताने छान गोळा करून ते जाळण्याचंही प्रत्यक्ष काम करत होत्या, ते बघून खूप छान वाटलं आणि आमच्या लोकांनी पण ते शिकण्यासारखं आहे। आम्ही पण आता तुमच्यापासून धडा घेऊन आमचं साफ स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू आणि आमच्यातही काही हिरे आम्हाला सापडले। म्हणजे रोज काम दिल्यावर किती काम करतात ते आम्हाला माहीत असतं, पण त्यावरनं पूर्ण जजमेंट येत नाही। पण आज माझ्या सगळ्या स्टाफला काम करताना पण मला सापडलं की कोण खरंच मेहनतीने काम करतं आणि कोण फोटोपुरता हातात घेतं किंवा तारीफसाठी घेतं। असे हिरे आम्हाला सापडले, ते आम्ही
नोट करू आणि तुम्ही पण सर्वांनी लक्षात ठेवा की हे आपलं काम आहे. हे आज आपल्याला हातभार लावायला किंवा प्रोत्साहन द्यायला आले आहे. एका म्हणजे पुरुषाच्या यशाच्या मागे स्त्रीचा हात असतं, पण आमच्या इथं असं आहे की माझ्या यशाच्या मागे माझ्या पतिदेवांचा हात आहे. यांचं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी सुरुवात केली आणि इतक्या लवकर इतकी मोठी टीम जमा झालेली आहे. म्हणजे स्वच्छता ग्राम स्वच्छता संघ 2-3 ठिकाणचे आहेत, मग आमची ग्रीन आर्मी आहे आणि हे चिमुकली मुलं छोटे छोटे एका यांच्या आवाजावर बिलकुल तयार होतात. आपल्याला जायचं आहे, सकाळी उठायच्या पण तयार होतात. आता एरवी आपण बघतो की छोटे मुलं घरी उठत नाही लवकर, पण चला रे म्हटलं सोशल वर्कसाठी चला पटकन सटकन तयारी करतात आणि येऊन जातात. तर मी देशकर सरांचा पण खूप म्हणजे धन्यवाद म्हणते की सरांना की यांनी म्हणजे माझ्या मुलींना पण इतकी छान चान्स दिलेला आहे आणि आमची आता इतकी मोठी ग्रीन आर्मी आता तयार होत आहे. 6 जणी होते आधी माझ्या टीममध्ये, आता 12 झालेले आहेत आणि ही पुढाकार घेत आहे माझ्या वसतिगृहामध्ये. ही सर्व मुलींनाच आता ग्रीन आर्मीमध्ये घेत आहे. हळूहळू आमच्या